17 मेला शनी नक्षत्र परिवर्तन करून रेवती नक्षत्रामध्ये म्हणजे बुध ग्रहाच्या नक्षत्रामध्ये जात आहेत. कसा जाणार आहे सिंह राशीच्या लोकांसाठी येणारा हा काळ मी हे तुम्हाला सांगणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला काळ आहे, कारण बुध राशी ही 11वी आणि दुसरी म्हणजे धनभावाची राशी मानली जाते. शनी 8व्या घरामध्ये आहे, त्यामुळे परिवर्तन तर होणारच आहे. स्पेशली जॉबमध्ये, कारण तिथे बसलेला शनी तुमच्या कर्मघराकडे बघतोय, त्यामुळे खूपदा असं होईल की खूप चेंजेस होतील, जॉबमध्ये परिवर्तन होईल, एक्सपांड होईल, चेंज होईल, किंवा तुम्ही जॉब सोडून नवीन गोष्टीमध्ये जाल. एक आहे की कामाचं प्रेशर खूप वाढू शकतं, पार्टनरशिप किंवा काही पॉलिटिक्समधून थोडंसं स्वतःला सांभाळा. प्रमोशन होणे किंवा जॉब मध्ये चांगली ग्रोथ होणे याही गोष्टी तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर फॉरेन रिलेटेड काही कामं असतील त्याचेसुद्धा एक्सपांड होईल, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला फायदा मिळेल. एक आहे की थोडंसं करिअर डायरेक्शन तुम्हाला मिळेल, काही बदल होतील, नवीन ऑपॉर्च्युनिटी येतील, जुनी कामं अडकलेली त्याच्यातून सुद्धा फायदा होईल. फायनान्शियल थोडंसं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागेल, कारण खर्च खूप वाढणार आहे, त्यामुळे खूप गोष्टी. आणि त्याचबरोबर केतू तुमच्या राशीवर आहे, तो सुद्धा मघा नक्षत्रामध्ये आहे, त्यामुळे रागावर कंट्रोल, बोलण्यावर कंट्रोल फार करावं लागेल, कारण तुम्ही खूप पटकन बोलून लोकांना दुखवू शकता, भांडण होऊ शकतं, त्याच्यामुळे सुद्धा नुकसान होणं म्हणजे होऊ शकतं. त्यामुळे प्लीज स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण गुंतवणूक करताना सुद्धा आपण पैसे व्यवस्थित गुंतवणूक करा. कुठे ठेवायचे, काय करायचं याही गोष्टी तुम्हाला लॉंग टर्मसाठी जास्त विचार केला तर वेल्थ स्टॅबिलिटी चांगली राहील. त्याचबरोबर प्रॉपर्टी किंवा काही गोष्टी करायच्या असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होईल. तर मी तुम्हाला सांगेन की थोडंसं पैसे देताना किंवा पैशाची गुंतवणूक करताना थोडंसं विचार करून आपल्याला करावं लागेल. त्या गोष्टीचा विचार केला तर नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. तब्येतीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की थोडंसं थकवा होऊ शकतो, किंवा काही राग जास्त असल्या कारणामुळे किंवा थोडंसं ब्लड प्रेशरचा थोडासा त्रास होऊ शकतो. झोप तुम्हाला येणार नाही, तर झोपेची थोडीशी काळजी घ्यावी लागेल, कारण थोडंसं एन्झायटी किंवा खूप स्ट्रेस घ्याल तुम्ही त्या गोष्टींचा. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची नक्की काळजी घ्या. चांगल्या गोष्टी होतील. फक्त कधी कधी काय असतं की थोडंसं स्वतःला वेळ देणं, एक्सरसाइज करणं, मेडिटेशन करणं, कारण एक लक्षात घ्या शनी ढय्या सुरू आहे. शनी खूप परिश्रम करून घेतो आणि थोडासा त्रासही देतो, झोप न येणं किंवा खूप स्ट्रेस येतं, त्यामुळे त्या गोष्टींकडे लक्ष द्या. रिलेशनशिपमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की गैरसमज करून देऊ नका, पटकन बोलू नका, भांडण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इश्यू समोर आली तर ते व्यवस्थित नीट समजून घ्या आणि चांगल्या गोष्टी करा. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील, सकारात्मक बदल आहेत. उपाय जे दिले ते नक्की करा. बेस्ट ऑफ लक.